तो हे गाइस का बैक की वीडियो। तो हे गाइस तर मित्रांनो, आपण निघालोय फॅमिली ट्रिपवर आणि आपली ट्रिप चालली आहे कोस्टल महाराष्ट्र फिरायला आणि प्लेस आहे दापोली। आणि जातानाच ऑफलाईन मॅप सेव्ह करून ठेवा, मध्ये नेटवर्क जाण्याची शक्यता खूप आहे। आणि अशा प्रकारे 4 तासाचा प्रवास करून आम्ही पोहोचलो दापोलीजवळ आणि हॉटेलपर्यंत बस पोहोचत नसल्या कारणाने आम्ही पायीच निघालो हॉटेलकडे। आणि हॉटेलचं सांगायचं तर आणि बुक केला होता दापोलीतील मुरुड बीचला लागूनच असलेला हॉटेल ड्रीमलँडला। आणि एका रो हाऊसमध्ये 5 ते 6 माणसं झोपतील एवढी जागा असलेले मोठे मोठे रो हाऊस इथे होते। खेळण्यासाठी इंडोर प्ले एरिया तसंच कॅन्टीन आणि आउटडोर गेम्स सुद्धा होते इथे। पण इथलं मेन होतं हॉटेलला लागून असलेला समुद्रकिनारा। सो आम्ही गेल्या गेल्या भेट घेतली मुरुड बीचची। तिथेच थोडा एन्जॉय केला, फोटोशूट व्हिडिओ काढून आम्ही निघालो आपल्या पुढच्या प्लेसकडे। तिथूनच 6 किलोमीटर असलेल्या हरणे बीचवर आम्ही पोहोचलो। आणि हा बीच फेमस आहे इथल्या होणाऱ्या मच्छीच्या लिलावासाठी। पण आपण त्यासाठी नाही, आपण आलोय भेट द्यायला इथेच जवळ असलेल्या सुवर्णदुर्गला। आणि सुवर्णदुर्गला जायला पायी वाट नाही, कारण ते एका बेटावर बसलेले आहे। सो आपल्याला इथूनच होडी करून जावं लागेल सुवर्णदुर्गकडे। सो अशा प्रकारेच आम्ही पर पर्सन 200 रुपये देऊन निघालो सुवर्णदुर्गकडे। गडावर भेट दिल्यानंतर बाहेरूनच एवढा अवाढव्य वाटणारा किल्ला आणि त्याचा मेन दरवाजा पाहूनच मन खुश होतं। बट आतमध्ये शिरल्यावर समजतं की आतमध्ये किल्ल्यावर पाहण्यासाठी असं काहीच नाही। तरी आम्ही तिथूनच असणाऱ्या एका भुयारी रस्त्यातून जाऊन पाहिलं आणि पाहतोय तर काय, तो रस्ता थेट पोचत होता बाहेर समुद्राकडे। मे बी हा इमर्जन्सी एक्झिट असावा, कारण तिथे खाली गेल्यावर पायऱ्याच नव्हत्या। तुम्हाला जायचंच असल्यास त्या दोराला पकडून समुद्रात उड्या माराव्या लागतात। किल्ल्यावर टेहळणीसाठी बुरुज होते आणि 1-2 तोफा होत्या, बट त्याचीही निगराणी
फारशी नव्हती. म्हणून आम्ही लवकर तिथून काढता पाय घेतला आणि पोचलो दुसऱ्या प्लेसकडे, ते म्हणजे परशुराम भूमी. असं म्हटलं जातं की कोकण भूमी ही परशुरामाने निर्माण केली आणि ह्या प्लेसमधूनच आपल्याला पूर्ण तेथून दापोली पाहता येते. आणि त्या गोल घुमटेच्या आतमध्ये काय आहे त्याची कुतूहलता होती. सो आम्ही आतमध्ये भेट दिल्यानंतर समजलं तिथे ध्यानस्थ बसता येते आणि खूप पिन ड्रॉप सायलेन्स तिथे तुम्हाला जाणवतं. सो अशा प्रकारे 3-4 प्लेस एक्सप्लोर केल्यानंतर आम्ही आलो रिटर्न हॉटेलमध्ये आणि थेट धाव घेतली तिथले असलेल्या समुद्रकिनाऱ्यावर. समुद्राचं पाणी खूप क्लिअर होतं. सो आम्ही तिथे खूप मजा केली आणि अशा प्रकारे आम्ही स्पेंड केला आमचा पूर्ण दिवस दापोलीमध्ये. आणि दापोलीमध्ये अजूनही खूप सारी मंदिरं आहेत पाहण्यासारखी. सो त्याची लिस्ट मी व्हिडिओच्या शेवटी दिली आहे. सो तुम्ही भेट देत असाल तर तिकडे सुद्धा नक्की भेट द्या. धन्यवाद.